नांदेडमध्ये पोलिसांतर्फे काढण्यात आलेल्या निर्भया दिंडीत हजारो शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। निर्भय राहण्याचा संदेश देतानाच पोलिसांनी आषाढी निमित्त संस्कृतीची सांगड घालण्यासाठी या रॅलीत दिंडीची थीम ठेवली होती। नांदेड शहरातील अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशात सहभाग घेतला। काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माईचा वेश धारण केला होता। टाळ मृदुंग वाजवत विद्यार्थ्यांनी पालखी काढली। नांदेड शहरातील रस्त्यावरून विद्यार्थ्यांच्या तोंडून ज्ञानोबा तुकारामचा जयघोष ऐकायला मिळाला। विद्यार्थ्यांनी उत्सवात या निर्भया दिंडीमध्ये सहभाग घेतला। निर्भया उपक्रमाअंतर्गत 1 लाख विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचून थेट संपर्क ठेवण्याचा संकल्प असल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले। पोलीसच्या वतीने हा एक जे आमचे आषाढी एकादशी येणार त्याबद्दल एक स्कूल स्टुडंट्स आणि आमचे पोलीस स्टाफ यांना समन्वय ठेवून आम्ही निर्भया वारी असा नियोजन आज केलेलं आहे। ज्यामध्ये एम आहे की जे महाराष्ट्राची कल्चर सभ्यता संस्कृती जी आहे ते पण हायलाईट झाली पाहिजे। स्कूल स्टुडंट्सला सुद्धा एक नॉलेज झाली पाहिजे। तसेच जे आमचे वुमन सिक्युरिटी चाइल्ड सिक्युरिटी यांच्याबद्दल जे मिशन निर्भया चालू आहे त्याबद्दल जास्त अवेअरनेस नांदेडकरमध्ये झाली पाहिजे याबद्दल असं नियोजन आहे। आम्ही जवळपास 1 लाख स्कूल स्टुडंट्स आणि पालक तसेच आमचे स्टाफ असा जनजागृती करत आहोत की कसा वुमन आणि चाइल्ड सेफ्टीमध्ये महिला व बाल सुरक्षा यामध्ये कसा जास्त पोलीस आणि जनता सहकार्य करून समन्वय ठेवून जास्त सेफ एन्व्हायरमेंट कसा बनवू शकतो त्याबद्दल एक जनजागृती मोहीम आज नांदेडमध्ये मिशन निर्भया हा अंतर्गत आषाढी एकादशीच्या निमित्त ठेवून आम्ही हा नियोजन केलेला आहे।